सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज पौष पौर्णिमा आहे आणि पौष पौर्णिमेच्या दिवशी आपण बरेच लोक जे स्वामी भक्त आहेत किंवा बरेच लोक स्वामी भक्त नसताना सुद्धा प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करतात, विधी करतात घरात. कारण असं म्हटलं जातं की ज्या दिवशी पौर्णिमा असते आणि त्या दिवशी जर का आपण सत्यनारायणाची विधी घरात केली, पूजा केली, तर आपल्या घरात कायम भगवान विष्णूंचा आणि महालक्ष्मीचा कायम वास आपल्याकडे राहतो. कधीही आपल्याला धनधान्याची कमी होत नाही. त्यांची कृपा आपल्यावर बनून राहते. त्यामुळे बरेच लोकं ह्या दिवशी सत्यनारायणाची विधी करतात. आता ज्यांना कुणाला सत्यनारायणाची विधी करायला जमत नाही, त्यांनी काय करायचं? त्यांना कुठल्या सेवा करता येतील? तर अगदी सोप्यातल्या सोप्या ज्या तुम्हाला सेवा येतील, अगदी कमी वेळात तुम्ही करू शकता, अशा सुद्धा सेवा काही आहेत. बऱ्याच लोकांच्या घरात श्रीयंत्राची स्थापना केलेली आहे देवघरात. त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. शिवाय जर का तुम्ही श्रीयंत्रावर सेवा करत असाल, तर श्रीयंत्राच्या समोरच म्हणजे देवघराच्या समोरच बसून तुम्हाला 16 वेळेला व्यंकटेश स्तोत्र, शिवाय त्याचबरोबर तुम्हाला श्री सुक्ताचं सुद्धा पठण करायचं आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत या दिवशी तुम्ही नक्कीच ह्या सेवा करू शकता, ज्याने माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंची आपल्यावर कायमची कृपा राहील. त्यांचे आशीर्वाद आपल्यावर कायमचे राहील आणि आपल्या घरात धनधान्याची कधीही कमी होणार नाही. शिवाय ह्या दिवसापासून तुम्हाला जर का सत्यनारायणाच्या विधी करायची असेल, तर त्या दिवशीपासून तुम्ही संकल्प करून 21 किंवा 51 तुम्हाला जितके जास्त सत्यनारायण करता येतील तितके जास्त तुम्ही करू शकता. ही सेवा संकल्पयुक्त करू शकता. काही लोकं संकल्प न करता सेवा करतात तरीही चालेल. काही मागण्यासाठीच नाही, तर कधी-कधी निस्वार्थी सेवा देवांची करून पहा. न मागता सर्व काही मिळतं. आता आपल्याला संध्याकाळच्या वेळेला एक असा दिवा लावायचा आहे. तो दिवा कुठे आणि कसा लावायचा आहे बघा. आता आपल्या घरात जर का गाईचं शुद्ध तूप असेल, तर ह्या तुपाने आपल्याला दिवा लावायचा आहे. अगदीच नसेल तर तेलाने लावला तरीही चालेल. परंतु हा जो दिवा आहे, हा आपल्याला चौमुखी लावायचा आहे आणि आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर म्हणजे आपण घरात येताना उजव्या साईडला आणि घरातून निघताना डाव्या साईडला अशा साईडला हा दिवा लावायचा आहे. दिवा लावत असताना दिव्याखाली आसन द्या. मग त्या फुलांच्या पाकळ्या का होईना, परंतु दिव्याला आसन द्या. त्यानंतर चौमुखी दिवा हा तुपाने प्रज्वलित करा. आता ह्या दिव्यात बरेच लोकं 2 लवंगा, 2 वेलची जे आपण हिरव्या सांगतो किंवा ज्याला आपण वेलदोडे सांगतो, हे सुद्धा घालतात. तर ह्या सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशा दोन्ही वस्तू आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या 2 वस्तूसुद्धा घालून हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल. हा दिवा संध्याकाळी प्रदोष काळात म्हणजे 6 ते 7च्या वेळेतच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. हा व्हिडिओ तुम्ही कधी पण पहा, परंतु ही सेवा जर तुम्हाला ह्या पौर्णिमेला करायला जमली नाही, तर पुढच्या पौर्णिमेला नक्की करा. बघा, प्रत्येक पौर्णिमा असं तर आपण रोजच सेवा करतो, परंतु प्रत्येक पौर्णिमेला जी सेवा केली जाते, ती सेवा भगवंतापर्यंत लवकरात लवकर पोहोचली जाते असं म्हटलं जातं. कारण ह्या दिवशी पूर्ण चंद्र असतो आणि चंद्राच्या काही ज्या लहरी आहेत, ह्या लहरी आपल्या शरीरावर सुद्धा तितक्याच प्रकारे म्हणजे त्याचा फायदा आपल्याला होत असतो आणि ह्या चंद्रलहरीचा फायदा करून घेण्यासाठी आपण त्या दिवशी चंद्राच्या उजेडात म्हणजे चंद्राच्या प्रकाशात बसून आपल्याला एखादं स्तोत्र किंवा मंत्र म्हणता येत असेल तरीही चालेल. त्याचबरोबर त्या दिवशीच चंद्राला अगदी न चुकता अर्घ्य द्या. त्या अर्घ्यात तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फूल ठेवायचं आहे आणि नंतर हे अर्घ्य चंद्रदेवाला द्यायचं आहे. व्हिडिओ जास्त काही लांबवत नाही, कारण तब्येत काही साथ बरोबर देत नाही. त्यामुळे व्हिडिओ इथेच मी संपवते आणि आजचा छोटासा व्हिडिओ, छोटीशी सेवा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. ज्यांना कोणाला हवा असेल हा व्हिडिओ त्यांना नक्कीच WhatsAppला जाऊन शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत